जगद्गुरु तुकोबरायांच्या देहूच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडी घालून बसले. पायाखालचं घोंगडं काढलं तुकोबांनी, छत्रपतींना बसायला सांगितलं राजा हिंद 20 वर्षाचं धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं बुवा कळतं आम्हाला, जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या वचनावर चालतोय तोपर्यंत प्रत्येक मातीला टिकवायचं बळ मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू, आम्ही अहंकार करू, तुमच्या समोर मोठेपणा गाजवू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाहीये. कळतं आम्हाला कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं. हा भेद ज्यांना कळत होता ना त्यांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं आणि त्यांच्याच मुलांनी ही आषाढी वारी अखंडितपणे जपून ठेवली. छत्रपती शंभूराजे. जर छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज ही आषाढी कार्तिकी जी अखंडितपणे चालतीये ती चालली नसते. कारण सत्य स्वीकारायला आयुष्य जातं, असत्य स्वीकारायला फार वेळ लागत नाही. विश्वासाला आयुष्य जातं, भीती वाटायला एक शब्द पुरेसा. कोणी नुसतं म्हणावं लय उशीर झालं येत्याल का ताई, ठेवणाऱ्याचा काटाच निघतो महाराज बरं का. विश्वासाला फार वेळ लागतो रे, पण शंका घ्यायला कितीचा वेळ लागणार आहे. फार झालं एका शब्दावर माणसाला दिवसभर चिंतेमध्ये राहतो माणूस, एक शब्द पुढच्याच. पण बोलताना सुद्धा माणसाने धीर देऊन बोलावं. माणसाच्या बोलण्यात धीर असावा तर ते बोलणं योग्य. पुढच्याला घाबरवण्यात मजा, घातली या भय, कशाला चिंता करताय.